नमस्कार मित्रांनो, मी डावजर प्रशांत आपलं स्वागत करतो भुजल धारावर. मित्रांनो, इथे एक पाण्याची धार आहे जी जवळपास 1 इंचाची आहे. तर ह्या 1 इंच पाण्याच्या धारेवर हा अर्धा इंचाचा CPVC पाईप आणि हा पाऊण इंचाचा CPVC पाईपवर आपण आज प्रयोग करून बघणार आहे की कमीत कमी किती इंचाचं पाणी पाऊण इंचाचा पाईप पकडू शकतो, जेणेकरून आपल्याला एक फायदा होईल की आपल्याला जास्तीत जास्त मोठं पाणी याने पकडता येईल. तर मित्रांनो, हे तर माहीत आहे कारण हा मी रेग्युलर वापरतो. याला जर अर्धा ते पाऊण इंचाच्या खाली जर पाणी गेलं तर हा पण रॉड मला डायरेक्ट ती लाईन ड्राय दाखवून देतो. तर पाहूयात याच्यावर काय रिस्पॉन्स येतो. तर मित्रांनो, ही पाण्याची धार आहे. ही पाण्याची धार मित्रांनो हा रॉड अजिबात सोडत नाही. म्हणजे यामध्ये आता चालू पाणी आहे. हा अर्धा इंचाचा CPVC पाईपचा रॉड कमीत कमी अर्धा इंच ते पाऊण इंच पाणी पकडतो. तर हा रॉड आता इथं फिरतोय का बघू. माझ्या मते ही लाईन 1 इंचाची आहे, ते मी तुम्हाला नंतर दाखवतो. तर या रॉडने सुद्धा या लाईनला रिस्पॉन्स दिलेला आहे. म्हणजे या लाईनला जवळपास पाव ते अर्धा इंच पाणी कमीत कमी आहे, कमीत कमी म्हणतो. तर हा रॉड सोडत नाही आहे, म्हणजे यामध्ये पाव ते अर्धा इंच पाणी कमीत कमी आहे. तर हा अर्धा इंचाचा CPVC पाईपचा रॉड आहे आणि आपण त्याच्यापेक्षा मोठा अभ्यासासाठी आणि प्रयोगासाठी हा रॉड बनवलेला आहे. तर हा इथे रिस्पॉन्स देतो. मित्रांनो, या रॉडने त्या लाईनला रिस्पॉन्स दिलेला आहे. म्हणजे ही लाईन तर चालू आहे, ही कुठंच तुटलेली लाईन नाही. चालू लाईनवर मी आता उभा आहे. मग हा रॉड रिस्पॉन्स देतो. म्हणजे कमीत कमी मला वाटते अर्धा इंचच्या वरचं पाणी आहे या लाईनला. त्यामुळं हा मोठा रॉड इथं रिस्पॉन्स देतो. तर आपण जसं बरेच पाणी बघतात त्या पद्धतीने आपण या रॉडवर पाहूया की किती पाणी आहे यात. तर मित्रांनो, या लाईनला जवळपास 1 इंचाचं पाणी दाखवते. एक इंचाच्या थोडंसं पुढं, म्हणजे मित्रांनो हा पाईप कमीत कमी अर्धा इंच ते पाव इंच पाण्यावर काम करतो. मित्रांनो, हा पाईप जवळपास 1 इंच पाण्यावर काम करतो. म्हणजे जसं तुमची जाडी वाढेल तसं पाण्याची जाडी वाढण्याचे चान्सेस 100% दाट आहेत. आणि हा रॉड तुटलेल्या लाईनवर कुठल्याही प्रकारे रिस्पॉन्स देत नाही. ते या आधीच्या व्हिडिओमध्ये तुम्ही पाहिलेलं आहे. म्हणजे मित्रांनो, तुम्ही जर पाऊण इंचाचा पाईप पकडला तर एक असं तुम्ही कमीत कमी 1 इंच पाणी 100% त्या लाईनला पकडू शकता. मित्रांनो, बरेच एरिया असे आहेत की जिथं मोठं पाणी मिळत नाही, तिथे हा रॉड फायद्याचा ठरू शकतो. कारण हा अर्धा ते पाव इंच पाण्यावर रिस्पॉन्स देतो आणि तिथं आपल्याला कळून जाईल की पाण्याची धार चालू आहे किंवा नाही. आणि मित्रांनो, हा जवळपास 1 इंच पाण्यावर रिस्पॉन्स देतो. जिथं बऱ्यापैकी पाण्याचा एरिया आहे तिथं हा रॉड तुम्ही वापरू शकता. हा पाऊण इंची CPVC पाईपपासून बनलेला आहे. CPVC पाईप का सांगतो, कारण हा गरम पाण्यासाठी चालतो. आणि मित्रांनो, UPVC पाईपपेक्षा याचं वजन कमी आहे. आणि मेन म्हणजे ही कॅप आहे. कॅपला याला कुठेही टोपीसारखा आकार दिसत नाही त्याला. जर तोच तुम्ही UPVC पाईप घेतला तर त्याला एक टोपीसारखा आकार असतो इथं, जो तुमच्या रॉडला फिरण्यासाठी अडथळा करू शकतो. त्यामुळे मित्रांनो, माझं मत आहे की CPVC पाईप वापरावा. अजून एक महत्त्वाची गोष्ट मित्रांनो,
मी जे काही प्रयोग करतो ते तुम्ही बारकाईनं पहा. मी व्हिडिओमध्ये टाकताना त्याचा एक प्रोसिजर असते, त्या प्रोसिजरप्रमाणे जर तुम्ही पाहिलं तरच तुम्हाला योग्य रिझल्ट मिळण्याचे चान्सेस असतात. असं नाही की तुम्ही यामध्ये चेंजेस केले म्हणजे तुम्हाला तुमच्याप्रमाणे रिझल्ट मिळतील. माझं असं मत नाही की याचा रिझल्ट सगळ्यालाच त्याच पद्धतीने मिळेल. परंतु मित्रांनो, अभ्यास केल्यावर एवढं तर लक्षात आलेलं आहे की बरेच मित्र आपल्या स्वतःच्या प्रमाणे रॉडची लांबी वाढवतात किंवा जाडी वाढवतात. त्यामुळं असे प्रयोग फसण्याचे चान्सेस असतात. सगळ्याला सेम रिस्पॉन्स येईल असं नाही. परंतु माझं मत आहे की तुम्ही रॉड बनवत असताना लांबी आणि जाडी याचा विचार करूनच रॉड बनवला पाहिजे. कारण मी या जवळपास 1 फुटाचा रॉड बनवलेला आहे. याच्यावर मला जर रिस्पॉन्स येत असेल तर तुम्ही 2 फुटाचा बनवल्यावर ते चुकूही शकतं. त्यामुळं मित्रांनो, माझं मत आहे की जे प्रमाणित माझं मत आहे तेवढ्याच लांबीचा आणि तेवढ्याच हाईटचा रॉड तुम्ही 100% बनवावा. मित्रांनो, आपण रॉड तर चांगल्या पद्धतीनं बनवलेला आहे, परंतु बऱ्याच वेळेस असं होतं की याची कॉपी मानता येत नाही. माझं मत आहे की लोकांनी याला वापरून पाहावं. परंतु प्रत्येक गोष्टीत, प्रत्येक प्रयोगात एक त्याला वापरण्याची एक प्रोसिजर असते आणि ती प्रोसिजर जर तुम्ही बदलली किंवा त्यात जर चूक केली तर पाहिजे तसे रिझल्ट न येण्याचे 100% दाट चान्सेस असतात. मित्रांनो, जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला तर या व्हिडिओला नक्की लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. त्याचबरोबर माझं हिंदी चॅनल बोरवेल रिसर्चला पण सबस्क्राईब करा. धन्यवाद.